मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही. हाय नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना आजचा दिवस खूप आनंदाचा जावो. मैत्रिणींनो, वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला असं वाटतं की ही गोष्ट मला जर आधी समजली असती तर आयुष्य खूप वेगळं झालं असतं असं वाटतं ना. पण काय करणार, वयाच्या त्या त्या टप्प्यावर आल्याशिवाय आपल्याला त्या गोष्टी समजत नाहीत. तर आता आपण वयाच्या 40मध्ये आहोत आणि मला तर खूप वेळा वाटतं की मला 30मध्ये जर या सगळ्या गोष्टी समजल्या असत्या तर खूप बरं झालं असतं. पण आता मी या 40मध्ये आल्यानंतर काय गोष्टी शिकले हे मी तुमच्याशी शेअर करणार आहे. इथपर्यंत येईपर्यंत आपल्याला आयुष्याचा बऱ्यापैकी अनुभव आलेला असतो. आयुष्याकडून आपण थोडेफार शिकलेलो असतो आणि स्वतःला सुद्धा फार छान ओळखू लागलेलो असतो. ज्या लहान मोठ्या गोष्टींसाठी आपण जीव काढून ठेवत होतो त्या सर्व गोष्टी आता फार महत्त्वाच्या नाही आहेत हे आपल्याला समजायला लागतं आणि आपण जे आयुष्य निवडलंय ते पूर्णतः जे रस्ते आपण निवडत गेलो त्यामुळेच प्राप्त झालंय याची जबाबदारी घेण्याचं धाडस आपल्यामध्ये येतं. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं, त्याचे अनुभव वेगळे असतात. त्यामुळे सगळ्यांनाच माझे अनुभव लागू होतील असं काही नाही आहे. पण मी फक्त तुमच्याशी हा एक व्लॉग शेअर करत आहे आणि त्याबरोबरच मी गावी गेले होते तर तिथलं मी थोडंसं शूट केलेलं आहे आणि तुम्हाला गावचं जीवनसुद्धा या व्लॉगमध्ये बघायला मिळेल. सगळ्यात पहिली जी 40मध्ये आल्यानंतर मला जी गोष्ट जाणवली ती म्हणजे आपण सेल्फ केअर, सेल्फ लव्ह करायला विसरलेलो आहोत. कॉलेजमध्ये असताना, अगदी 30मध्ये असताना सुद्धा आपण थोडीफार स्वतःची काळजी घ्यायचो. म्हणजे पार्लरमध्ये जाणं किंवा स्वतःच्या दिसण्याबद्दल वगैरे आपण थोडेसे जागरूक असायचो. पण जसे आपण 40मध्ये एंटर करतो तशी थोडीफार आपल्याला विरक्ती येते आणि आपण अजिबात स्वतःकडे लक्ष देत नाही. आपल्या दिसण्याबद्दल, आपल्या हेल्थबद्दल आपण इतके निष्काळजी होत जातो ना, की त्याचे दुष्परिणाम दिसेपर्यंत आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. म्हणजे स्किन ड्राय होते, केस गळायला लागतात किंवा हेल्थचे प्रॉब्लेम व्हायला लागतात. तेव्हा कुठे आपण जागे होतो. म्हणूनच 30मध्येच आपण स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात करायला पाहिजे आणि ती पुढे कंटिन्यू ठेवायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे सगळ्यांसाठी सगळं करताना आपल्या स्वतःसाठी सुद्धा थोडासा वेळ आपण काढायला पाहिजे. आपल्या स्वतःला काय आवडतंय, आपले छंद काय आहेत, आपलं मन काय म्हणतंय याकडे सुद्धा आपण थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. कारण मग नंतर अशी कटकट करण्यात काहीच अर्थ नाही की मी सगळ्यांसाठी सगळं केलं आणि स्वतःसाठी जगायचं राहून गेलं. अशी हुरहुर मनाला वाटता कामा नये. कारण हे आयुष्य आपल्याला सुद्धा एकदाच मिळालेलं असतं आणि म्हणूनच आपण त्याचा व्यवस्थित आनंद घेतला पाहिजे. या वयामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं ते म्हणजे आपलं आरोग्य आणि त्याच्याबरोबरच मानसिक स्वास्थ्य सुद्धा आपलं चांगलं राहण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करायला पाहिजेत. आणि आपण हीच चूक करतो की स्वतःकडे दुर्लक्ष करतो. तर मी सुद्धा स्वतःकडे खूप दुर्लक्ष केलं आणि त्याचे परिणाम माझ्या हेल्थवरती झालेले. म्हणून मी तुम्हाला सुद्धा सांगते की स्वतःकडे वेळेत लक्ष द्या. दुसरी गोष्ट मला 40मध्ये आल्यानंतर जाणवली ती म्हणजे ना, आपण एकटे फिरायला, एकटे बाहेर पडायला खूप घाबरतो आणि त्यामुळे ना, कितीतरी एन्जॉय करायचे जे क्षण असतात ना, ते आपण घालवून बसतो. म्हणजे आपल्याला सतत कोणीतरी सोबतीला लागतं बाहेर पडताना वगैरे. तर मी सुद्धा पहिलं असंच व्हायचं, की मी बाहेर म्हणजे कुठे गावाला किंवा कुठला प्रोग्राम असेल तर एकटी जायची नाही. त्याच्यामुळे खूप सारे प्रोग्राम्स माझ्याकडून मिस व्हायचे. म्हणजे तो जो आनंद आहे ना, तो खूप मी मिस केलाय एकट्याने प्रवास न करण्याने. असं म्हणतात की प्रवास केल्यामुळे माणूस एकदम त्याचं व्यक्तिमत्व खूप वेगळं असं छान बनतं. तर हे खरंच आहे. आपण जेव्हा प्रवास करत असतो ना, तेव्हा वेगवेगळी लोकं आपल्याला भेटतात किंवा वेगवेगळी परिस्थिती असते ती आपण हँडल करायला शिकतो. त्यामुळं थोडंसं एकट्याने प्रवास करायला किंवा इंडिपेंडंट राहायला आपण शिकलं पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे आयुष्य एन्जॉय करायला शिकलं पाहिजे. तसं बघायला गेलं तर ना, आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स असतात. प्रत्येकाला स्ट्रेस आहे, काळजी आहे, सगळं आहे. पण थोडंफार आपण ना, त्या वेळेला ती आपल्याला मोठे वाटत असतात बघा. त्याच्यानंतर काही दिवस गेल्यानंतर असं वाटतं की अरे, तेव्हा उगीच आपण टेन्शन घेत बसलेलो. ती गोष्ट एवढी मोठी नव्हतीच आणि उलट त्याचा स्ट्रेस घेऊन आपल्या हेल्थवर मात्र त्याचेच उलटे परिणाम दिसायला लागतात. त्याच्यामुळे आयुष्याकडे आपण पॉझिटिव्हली बघायला शिकायला पाहिजे. छोट्या-छोट्या गोष्टींचा आपल्याला आनंद घेता यायला पाहिजे. लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात असं म्हणतात आणि खरंच आहे. मुलांमध्ये आपण जर मिसळून गेलो ना, तर आपण आपलं वय, दुःख, काळज्या सगळं विसरून जातो. त्यांच्यात मूल होऊन खेळणं ना, ही सुद्धा एक थेरपी आहे आणि त्यासाठी आता माझं वय एवढंच आहे, मला हे नाही शोभणार, ते नाही शोभणार असं म्हणायचं नाही. ज्या गोष्टीने तुम्हाला पॉझिटिव्ह वाटतंय, आनंदी वाटतंय किंवा तुमची हेल्थ चांगली राहणार आहे, अशा गोष्टी करायलाच हव्यात.
आनंद घ्यायचाच म्हटलं ना तर छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा तो मिळवता येतो. अगदी प्रत्येक वेळेला बाहेर फिरायलाच जायला पाहिजे, कुठे पैसे खर्च करून वगैरे असं काही नाही आहे. आपल्या मनात असेल ना तर आपण कुठल्याही ठिकाणी आनंद निर्माण करू शकतो. अजून एक गोष्ट म्हणजे आता मी पहिल्यापेक्षा खूप शांत झाली आहे स्वभावाने. पहिले मी खूप चिडचिड करायचे. लोकांचं खोटं वागणं बघून आहे ना माझी खूप चिडचिड व्हायची, खूप राग यायचा मला. आणि आणि एखादी गोष्ट जर मला कोणाची पटली नाही तर मी तिथल्या तिथं सांगायचे किंवा खूप असे वाद घालत बसायचे. पण आता मला अनुभवाने कळलंय की या अशा गोष्टी करून स्वतःला त्रास करून घेण्यात काहीच पॉइंट नसतो. म्हणजे आता उदाहरणार्थ सांगते की मला तशा फारशा निगेटिव्ह कमेंट येत नाहीत चॅनलवरती. पण जर समजा कधी आली तर ती मी बघते की जास्त त्रासदायक अशी वाटली नाही तर मी तशीच ठेवून देते. किंवा जर खूपच खराब आहे अशी वाटली तर मी स्वतः ती डिलीट करून टाकते. त्याला प्रत्युत्तर करत बसत नाही, कारण त्याच्यामध्ये मला तेवढा वेळ वाया घालवायचा नसतो. त्यामुळं अशी मनस्थिती बिघडवणाऱ्या गोष्टींच्याकडं किंवा लोकांच्याकडं मी दुर्लक्ष करते आणि ज्या गोष्टीतून मला आनंद मिळतोय अशा ठिकाणी मी माझा टाईम आहे तो इन्व्हेस्ट करते. अजून एक गोष्ट म्हणजे अशाच गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करायची की ज्या गोष्टींची तुम्हाला गरज आहे आणि ज्या गोष्टी तुमचं आयुष्य आनंदी बनवतील. इथं फक्त मी वस्तूच नाही म्हणत आहे, तर आपल्या नात्यांबद्दल सुद्धा बोलत आहे. कारण स्वार्थ हा कुणालाच सुटलेला नाहीये. तरी पण या जगामध्ये 1-2 तरी ठिकाणं अशी असायला हवीत की जिथं आपण मन मोकळेपणाने बोलू शकतो. आपलं मन, आपल्या भावना व्यक्त करू शकतो. म्हणजे बघा प्रत्येक वेळी आपल्याला स्वतःलाच अनुभव यायला पाहिजे असं काही नाही. आपण दुसऱ्यांच्याकडे बघून सुद्धा काही गोष्टी शिकू शकतो. म्हणजे मी बघितलंय की लोकं कितीतरी वय झाली ना तरी सुद्धा स्वतःचा अहंकार, ॲटिट्यूड इतकी कुरवाळत बसतात ना की दुसऱ्यांचं त्यांना काहीच वाटत नाही आणि त्याच्यामुळे मग ती एकटी पडलेली दिसतात. त्यामुळं मी म्हणेल तेच खरं, माझंच खरं असा अट्टाहास न करता थोडंसं आपण फ्लेक्झिबल राहायला हवं. अजून एक गोष्ट मला समजली ती म्हणजे दुसऱ्यांशी कंपॅरिझन न करणं. एक वय असतं की ज्यावेळेला आपल्याला वाटत असतं की दुसऱ्या व्यक्तीसारखं लाईफ आपल्याला हवंय, त्याच्यासारखं घर, गाडी सगळं हवंय. पण या सगळ्यांपेक्षा सुद्धा मोठी गोष्ट आपल्याला जगण्यासाठी आवश्यक असते ती म्हणजे आपलं आरोग्य. त्यामुळं याच गोष्टीकडे, आरोग्याकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे रोज काही ना काहीतरी शिकत जायचं तरच आपली प्रगती होते. शिवाय आपण बिझी सुद्धा राहतो आणि त्यामुळेच आपण आनंदी सुद्धा राहतो. अजून एक गोष्ट म्हणजे या धावपळीच्या आयुष्यामध्ये अध्यात्माचं खूप जास्तीचं महत्त्व आहे आणि अध्यात्मासाठी वय झाल्यानंतरच हे देवपूजा वगैरे करायची असं काही नाही आहे. उलटं जेवढी लवकर आपण हे सगळं सुरू करू ना तेवढंच सामर्थ्य आपल्याला मिळतं. त्याच्यामुळे रोजची देवपूजा आणि आजकालच्या या स्ट्रेसफुल अशा वातावरणामध्ये आपल्या मनाला जे सामर्थ्य हवं असतं ते आपल्याला नामस्मरणातून मिळतं. आणि देवाने आपल्याला जे काही चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याविषयी नेहमी कृतज्ञ राहायला पाहिजेत. जसं की तुम्ही सगळ्याजणी मला भेटलात, तुमचं एवढं प्रेम मला मिळते तर तुम्हा सगळ्यांना माझा खूप खूप थँक्यू. खरंच मी तुमच्या सगळ्यांप्रती खूप कृतज्ञ आहे. आणि दररोज देवपूजा करताना स्वतःलाच सांगायचं, मी निरोगी आहे, मी आनंदी आहे, मी यशस्वी आहे, माझ्या देवाचे आशीर्वाद सदैव माझ्यासोबत आहेत. तर या काही गोष्टी मी 40मध्ये गेल्यानंतर मला रिअलाईज झाल्या किंवा मी शिकले त्या मी तुमच्याशी शेअर केल्या आहेत. तर 40 म्हणजे फक्त 40 हा आकडा नव्हे तर 40 ते 50 असं हे लाँग असं डिस्टन्स आहे. तर तुम्ही तुमचे अनुभवसुद्धा माझ्याशी नक्की शेअर करा. मला आवडतील तुमचे अनुभव ऐकायला. आणि माझ्या कविता आवडणाऱ्या मैत्रिणींसाठी ही एक कविता कविवर्य श्री सुरेश भट यांची अप्रतिम कविता आहे. मी कोणाला कळलो नाही. मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही. मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही. नाही भेटला कोण असा ज्याने मला छळले नाही. सुगंध सारा वाटीत गेलो मी कधीच दरवळलो नाही. सुगंध सारा वाटीत गेलो मी कधीच दरवळलो नाही. सामोरा गेलो संकटांना त्यांना पाहून वळलो नाही. केला सामना वादळाशी त्याच्यापासून पळालो नाही. आले जीवनी सुख जरी आले जीवनी सुख जरी कधीच मी हुरळलो नाही. कधी न सोडली कास सत्याची खोट्यात कधीच मी मळलो नाही. मी कुणाला कळलो नाही. मी कुणाला कळलो नाही. तर हा होता आजचा व्हिडिओ. मी सुद्धा एक सामान्य गृहिणी आहे, पण मी माझे अनुभव तुमच्याशी शेअर केलेले आहेत. कारण कधी-कधी दुसऱ्यांच्या अनुभवावरून सुद्धा आपण खूप काही शिकू शकतो. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करून मला तसं सांगा. आणि जाता-जाता व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि अजून माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, म्हणजे माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा.